कणखर बातमी, कणखर आवाज. आपण पाहता सावली मराठी न्यूज चॅनल. दिनांक 17 मार्च 2025 महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना निवडणुकीमध्ये दरमहा 1500 रुपयावरून 2100 रुपये मानधन देण्याचे फक्त आश्वासनच. ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे अशा महिलांच्या उन्नतीसाठी लाडकी बहीण ही योजना सुरू केली. विधानसभा निवडणुकीत हे मानधन 1500 रुपयावरून 2100 रुपये करण्याचं आश्वासन दिलं गेलं. लाडक्या बहिणीच्या मतदानाच्या आधारावर सत्ता पण आली, पण आश्वासन 2100 रुपयाचं देऊन प्रत्यक्षात 1500 रुपयेच खात्यात जमा होत असल्याने महिलांची मात्र अपेक्षा भंग करण्यात आली. महाराष्ट्र सरकारने दिलेलं आश्वासन पूर्ण करावे आणि 2100 रुपये महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावे असे निवेदन उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महिला जिल्हा अध्यक्षा सौ डॉक्टर रेणुका पतंगे यांच्याकडून माननीय तहसीलदार वसमत मार्फत माननीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना देण्यात आले. निवेदनावर सुनील भाऊ काळे माजी नगराध्यक्ष वसमत, अनिलराव कदम ज्येष्ठ नेते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, सौ मीरा पंचा, संगीता स्वामी, सौ मीरा भारत दातार यांच्या निवेदनावर सह्या आहेत. सावली मराठी न्यूज साठी बाळासाहेब कांबळे. मी डॉक्टर रेणुका गजानन पतंगे, शिवसेना महिला जिल्हा प्रमुख. जे म्हणजे 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या महिलांना जे विधानसभेच्या वेळेस आश्वासन दिलं होतं की 1500 रुपयावरून 2100 रुपये लाडक्या बहिणीचे पैसे भेटतील, तर ते अद्यापही भेटणं चालू नाही. पैसे पडत आहेत पण फक्त 1500 रुपयेच पडत आहेत. तर ते लाडक्या बहिणीला कुठे ना कुठेतरी त्यांच्या म्हणजे जे इमोशन असतात त्याच्यावरती त्यांचं कुठेतरी हानी झाली असं वाटतं की म्हणजे 1500 रुपये बोलले आणि 2100 रुपये बोलले आणि 1500 रुपये देतात. तर ते 2100 रुपये द्यावे यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे. तर ते आम्ही तहसीलदार मॅडमकडे दिले, तसंच तहसीलदार मॅडम त्यांच्यापर्यंत पोहोचवतील. धन्यवाद.